श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष सेवा महाराजांची षोडशोपचार व पंचोपचार पूजेची माहिती विधी पूजा साहित्य षोडशोपचार पूजा ही 16 उपचारांनी करावयाची असते। त्यामध्ये कोणते उपचार असतात ते कसे अर्पण करायचे याची थोडक्यात माहिती पाहू। सर्वप्रथम देवपूजेला बसताना काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे। पूजेला बसताना कायम धूत वस्त्र धुतलेले सोवळे इत्यादी नेसून बसावे। पूजा करते वेळी आसनावरती बसावे, जमिनीवर बसू नये। तसेच आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये। कपाळाला गंध लावून बसावे। एकाग्र मनाने आणि शांतपणे देवपूजा करावी। देवपूजा करताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे। मध्येच उठू नये। देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी। आपल्या डाव्या बाजूला समई व उजव्या हाताला तुपाचे निरंजन ठेवावे। फुले वाहताना कायम देठाकडची बाजू देवाकडे करावी। विड्याची पाने कायम उतानी व देठ देवाकडे असावे। त्याचप्रमाणे नारळाची शेंडी सुद्धा देवाकडे असावी। हे नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन शांती लाभेल, घरामध्ये प्रसन्नता येते, वातावरण पवित्र बनते, कुटुंब सुखी होते व आपल्या सदिच्छा पूर्ण होतात। षोडशोपचार पूजा म्हणजे जी पूजा 16 उपचारांनी केली जाते। 16 उपचार याप्रमाणे आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प। हे उपचार कसे देवाला अर्पण करावे याची माहिती दिली आहे। तसेच या उपचारांव्यतिरिक्त ज्या गोष्टी पूजेमध्ये येतात त्या पण दिलेल्या आहेत। प्रथम पूजेला बसणाऱ्याने आचमन करावे। आचमन म्हणजे डाव्या हातात पळी घेऊन त्याने उजव्या हातावर पाणी ओतणे, ते पाणी प्राशन करणे। ही कृती 3 वेळा करून एकदा उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडणे म्हणजे आचमन होय। तिलक धारण कोणत्याही शुभ कार्याला बसताना कपाळी तिलक धारण करावा। स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा। देवपूजेच्या अंतर्गत कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावयाचे असते। प्रथम कलश पूजन करावे। आपण जे पूजेला पाणी वापरतो त्यामध्ये पुण्य नद्यांचे आवाहन करावयाचे असते। ज्यांना मंत्र ज्ञात नाही त्यांनी स्मरण करावे व कलशाला गंध, अक्षता, फूल वाहावे। त्यानंतर शंख पूजन करावे। शंखामध्ये चंद्र, वरुण, प्रजापती, गंगा, सरस्वती इत्यादी देवतांचे सानिध्य असते, म्हणून त्याला गंध, फूल वाहून नमस्कार करावा। शंखाला अक्षता वाहू नये। त्यानंतर घंटेचे पूजन करावे। देवतांना बोलवण्यासाठी व राक्षसांना घालवण्यासाठी घंटेचे पूजन करावे। घंटा वाजवावी। दीपपूजन जो प्रज्वलित दीप किंवा समई आहे ती ब्रह्मस्वरूपात आहे, त्यांच्या पूजनाने आपल्याला आरोग्य प्राप्त होते, म्हणून दीपपूजन करावे व नमस्कार करावा। शुद्धी पूजन झालेल्या शंख, कलश यातील थोडे पाणी एकत्र पळीमध्ये घेऊन तुळसपत्र घेऊन सर्व पूजा साहित्य व स्वतःवरती प्रोक्षण करावे, पाणी शिंपडावे। ध्यान ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे मनात स्मरण करावे। रोजची घरातील देवाची पूजा असेल तर आपल्या देवतेचे स्मरण करावे। अनुक्रमणिकेत कुलदेवतांचे ध्यानमंत्र या विषयात पाहावे। आवाहन देवाचं नाव घेऊन नम्र भावाने देवाला बोलवणे, देवावरती अक्षता वाहाव्या। आसन देवाला बसायला आसन देणे। पाद्य देवाचे पाय धुणे। अर्घ्य
गंध, फूल, नाणे, सुपारी एकत्र घेऊन पाण्याबरोबर देवाला देणे. आचमन, देवाला आचमनासाठी पाणी देणे. मूर्तीवर पळीने पाणी वाहावे. स्नान, देवाला पाण्याने स्नान घालावे. पंचामृत स्नान, प्रथम पाय स्नान म्हणजे दुधाने देवाला स्नान घालावे. नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करावा. दही स्नान, देवाला दह्याने स्नान घालावे. नंतर नमस्कार करावा वरील प्रमाणे. घृत स्नान, देवाला तुपाने स्नान घालावे. नंतर नमस्कार करावा. मधु स्नान, देवाला मधाने स्नान घालावे. नंतर नमस्कार करावा. शर्क स्नान, देवाला साखरेने स्नान घालावे. नंतर नमस्कार करावा. गंधोदक स्नान, देवाला थोडे गंध पाणी एकत्र करून त्याने स्नान घालून शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फूल वाहावे व नमस्कार करावा. उदबत्ती, दिवा ओवाळावा. पंचामृत, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा व ज्या देवाची पूजा चालू आहे त्या देवाचे स्तुतिपर मंत्र श्लोक म्हणून देवावर पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवाला सुगंधी द्रव्य, अत्तर इत्यादी स्नान घालून कोमट पाण्याने देवाची मूर्ती स्वच्छ करावी. त्यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून आसनावरती ठेवावे. वस्त्र, देवाला कापसाचे वस्त्र वाहावे. यज्ञोपवीत, देवाला जानवे घालावे व आचमनासाठी आपल्या उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. चंदन, देवाला अनामिकेने चंदन लावावे. अनामिका म्हणजे करंगळीच्या बाजूचे बोट. त्यानंतर देवाला अलंकार असतील तर घालावे, नसल्यास अक्षता वाहाव्या. परिमल द्रव्य, हळद, पिंजर, शेंदूर, अबीर यातील उपलब्ध असेल ते देवाला वाहावे. फुलाला अत्तर लावून फूल देवाला वाहावे. पुष्प, देवाला सुगंधित फुले, हार, गजरे, तुळस, दुर्वा, बेलपत्र वाहावे. धूप, देवाला धूप ओवाळावे. दीप, देवाला येथे शक्यतो शुद्ध तुपाचे निरंजन ओवाळावे. नैवेद्य, देवाला नैवेद्य दाखवावा. जेवणाचा दाखवायचा असल्यास शक्य झाल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे व देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करावे. त्यावर नैवेद्याचे पान ठेवून देवाला नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य देव जेवणार आहेत अशा स्थितीत केळीचे पान ठेवावे. हात धुण्यासाठी, मुख धुण्यासाठी, आचमनासाठी ताम्हणात 4 वेळा पाणी सोडावे. देवाला अत्तर लावावे. तांबूल, देवाला विडा देणे. विडा 2 विड्याची पाने व सुपारी तसेच वर्णपुष्प देणे अशक्य असल्याने 1 नाणे ठेवावे. या विड्यावर वेलची, लवंग, चुना, कात इत्यादी मुखवास पदार्थ सुद्धा ठेवू शकता. फल, देवाला श्रीफल, नारळ किंवा इतर फळे देणे. त्यानंतर देवाची आरती करावी. प्रदक्षिणा करावी. स्वभोवती उजव्या बाजूने फिरणे. साष्टांग नमस्कार करावा. मंत्रपुष्पांजली, दोन्ही हातात फुले घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवाच्या चरणाशी फुले अर्पण करावी. प्रार्थना, हात जोडून मनुष्य स्वभावानुसार या सेवेत काही राहिले असल्यास अनन्य भावाने देवाची प्रार्थना करावी, क्षमा मागावी. अशा प्रकारे षोडशोपचार पूजा पूर्ण होते. पंचोपचार पूजा. पंचोपचार पूजा म्हणजे 5 उपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार पूजा म्हणतात. यामध्ये गंध, देवाला गंध लावावे. पुष्प, देवाला फूल अर्पण करावे. धूप, देवाला धूप अगरबत्ती ओवाळावी. दीप, देवाला तुपाचे निरंजन ओवाळावे. नैवेद्य, देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्य ठेवून देवाला नैवेद्य दाखवावा. पंचोपचार पूजेत हे 5 उपचार असतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.